हॅलो गाईज, आपण चाललो आहोत गावी माझ्या कोकण साईड महाड. मी आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर राईड विथ रुपेश. आणि मी यूट्यूबवर हा तिसरा ब्लॉग बनवतो आहे. ॲक्च्युली मी 2 ब्लॉग बनवले होते, पण ते हिंदी लँग्वेजमध्ये होते. त्याच्यानंतर मी माझी कॅटेगरी चेंज केली आणि मी मराठी ब्लॉग म्हणून चालू केला पुन्हा. आणि पहिल्यांदा गोप्रोने शूटिंग करतो आहे. तर आपण आज निघालो आहोत नालासोपारा टू महाड. महाडवरून माझं गाव आहे 25 किलोमीटर आतमध्ये, खेडेगाव. आता आपण नालासोपारा पूर्वेकडून निघालो आहोत. आता इथून आपण जाणार वसई मार्गे सातिवली करत, आणि सातिवलीवरून मिळणार आपल्या वेस्टर्न हायवेला. तिकडून मग घोडबंदर टू ठाणे, ठाण्यावरून मग नवी मुंबई. असं करत आपण पनवेलपर्यंत. पनवेल तर आपण आलो आहोत वसईच्या रोडला, मेन रोडला. सेलिब्रिटी हॉटेलपासून लेफ्ट घेतलं आपण की सीधा आपण सरळ बाहेर पडणार आपलं वसईला, आपला वेस्टर्न हायवे. अरे बापरे, काय टर्न मारला रे बाबा. मी सकाळी उठून बघितलं 3:30 वाजता. ॲक्च्युली मी उठायचं होतं मला 3:30 वाजता, तर मी अलाराम लावून ठेवला होता रात्री झोपतानाच. काहीतरी 12-12:30 झाले आणि मग मी अलाराम लावून ठेवला. आणि अलाराम वाजायच्या अगोदरच 15-20 मिनटं अगोदरच मला जाग आली. तर मी उठून बघितलं, बोलो मॅपवर बघूया आपण ट्रॅफिक किती आहे, रस्ता कसा आहे, चाललाय काय. तर दाखवत होतं की रस्त्याला ट्रॅफिक आहे. आता माहीत नाही रियालिटी में ट्रॅफिक आहे की रस्त्याचं काम चालू आहे म्हणून ते ट्रॅफिक दाखवत आहे. इथून मला पनवेल दाखवत आहे 2 तास. तर 2 तास मला वाटत नाही 2 तास लागतं पनवेल जायला, कारण ह्या टायमाला कसा रस्ता पूर्ण खाली असतो. आणि इथेच आहे जिक्सरचं शोरूम, सुझुकी शोरूम. इथून मी गाडी घेतली होती, इथून सुझुकी, उडान सुझुकी. चला गाईज, आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या वेस्टर्न हायवेला. तर माहीत नाही भाई कसा कॅमेराचा व्ह्यू आहे, काय आहे. मी बस आपला शूट करतोय. काय सगळं आहे ट्रकवाले, रात्रभर ट्रकवाले असतात रस्त्याला. पण निघूया फास्ट जरा, कारण आपल्याला इथेच नाहीतर लेट होईल भाई. चला 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 निघूया भाई. मी इकडे यायला 20 मिनटामध्ये 20 ते 22 मिनटं लागायची मला इकडे यायला. तर एवढा टाईम लागला भाई. आता बरोबर 45 मिनटं झाली जास्त. एवढा टाईम मला कधीच लागला नाही घोडबंदरला यायला. गाडी घेतल्यापासून अगदी 2.5 ते पावणे 3 वर्ष झाले असतील मला गाडी घेतल्यापासून. तेव्हापासून मी अजूनपर्यंत ट्रेन, बसेस ह्यांचं ट्रॅव्हलिंग केलं नाही. बस आपली धन्नू घेतली, निघालो भाई. पेट्रोल टाकायचा 1000-1200 रुपयाचा की महाड गाठायचं. आणि असं करत करत मी किती वेळा गावी जाऊन आलो माझ्या गाडीने. पुन्हा ट्रॅफिक. आणि अशा प्रकारे आपण आलेलो आहोत घोडबंदरचा हा नवीन ब्रिज बनला आहे, जेणेकरून ट्रॅफिक डिवाईड झाली आहे. आणि आपण अशा प्रकारे पोचलो आहोत घोडबंदर गावी. जायचं म्हटलं तर मुंबई गोवा हायवे. लेफ्ट. आपण इथून घेणार आहोत लेफ्ट. हा जाणार इकडे मुंबई, बोरिवली, अंधेरी, गोरेगाव ह्या साईड. आणि इकडे जाणार आपण ठाणे, लेफ्ट घेऊन. आणि रस्त्याला ट्रॅफिक तर आहेच, जसं मॅप दाखवत होता त्यात सारखंच ट्रॅफिक आहे. पण आपण निघू साईडने.
गाडीची पूर्ण वाट लागली, पूर्ण धूळ मिट्टी बसले भाई. रस्ताच एवढा खराब आहे तर काय. आपण एकदम आरामात जाणार. पहिले ह्या रस्त्याला खूप पॅचेस होते, खूप खड्डे होते. आता पॅचेस मारलेले आहेत त्यांनी. माहीत नाही काय कितीपर्यंत पॅचेस आहेत पूर्ण. ठाण्यामध्ये असे आपण एंट्री करतोय, पण रस्त्याला ट्रॅफिक काय कमी होत नाही भाई. रस्त्याला पूर्ण ट्रॅफिकच आहे. रस्त्यावर गाड्या आहेत, ट्रक्स, मेजर करून ट्रक आहेत. तर माहीत नाही कितीपर्यंत असतील, पण तर बघूयात. तरी 6 वाजले तरी मी इथेच आहे अजून ठाण्यामध्ये. कधी जाणार पनवेल, कधी जाणार महाड. अजून ठाणं सुद्धा आलं नाही आहे. ठाणं अजून लांब आहे थोडं, पण ठाण्यामध्ये एंट्री केली आपण. थोड्यासाठी ट्रॅफिक क्लिअर होते, पुन्हा ट्रॅफिक चालू होते. तर बहुतेक लोक गावी जायला निघाले, त्याच्यामुळे कदाचित असेल ही ट्रॅफिक. नाहीतर सकाळ सकाळ एवढं ट्रॅफिक भेटत नाही इकडे. आपण निघूया आता लवकर. पूर्ण ट्रॅफिक खाली झाले आणि आपल्याला जायचं आहे वर. आपल्याला घ्यायचा आहे ब्रिज. ब्रिज घेतला पण इंडियाकडे चालूच आहे, म्हणजे राईटला घुसायला काही प्रॉब्लेम नाही. तर दिसतच नाही समोर की काय आहे. रस्ता खड्डा आहे की चांगला आहे रस्ता. पॅचेस आहेत पण ठीक आहे. सकाळी जी लागणारी थंडी आहे ही वेगळीच मजा आहे भाई रायडिंगची. वेगळीच मजा आहे रायडिंग करायची. इथे काय लिहिलंय, ठाणे सरळ. अजून ठाण्याला पोहोचलो नाही आपण. बापरे, ह्या पॅचेसला काय बोलतात मला माहीत नाही भाई. हे पॅचेस काय, याचं नाव काय माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला, कारण हे असे पॅचेस मुंबई गोवा हायवेला भरपूर ठिकाणी आहेत. हे वरती दिसतंय, वरती नाशिक मुंबई, ते जातं तिकडे मुंबई साईडला. आणि आपल्याला जायचं आहे ठाणे. ठाणे करून मग इकडून बाहेर पडायचं आपल्याला डायरेक्ट नवी मुंबई, ऐरोली वगैरे. बापरे काय रे. आणि ह्या ब्रिज पासून आपल्याला राईट घ्यायचं आहे. बाबा थांब थांब जरा थांब, धीर धर. आता आपण राईट घेतला इकडून. आपल्याला सरळ. आणि आपण लागलो आता मुंबई साईडच्या, नवी मुंबई साईडच्या रस्त्याला. तर ह्या रस्त्याचा मेन खासियत काय आहे, जिथे इकडे मेजर स्पीड ब्रेकर आहेत, जाग्या जाग्यावर स्पीड ब्रेकर आहेत. आता आपल्याला हा ब्रिज घ्यायचा. ब्रिज ब्रिज उतरलो. इथून आपल्याला लेफ्ट. हा लेफ्ट घेतला. आणि पहिला जेव्हा हा ब्रिज एक साईडचा इथून लेफ्ट घेऊन नवीन ब्रिज बनला आहे, जेव्हा नव्हता हा ब्रिज तेव्हा इकडे आपण हाच ब्रिज घेऊन ह्याच ब्रिजने डायरेक्ट तिकडे बाहेर पडायचो. पण आता हा नवीन ब्रिज झाला आहे, डायरेक्टली लिंक रोड, डायरेक्ट मोठाच्या मोठा, डायरेक्ट बाहेर. एवढं कंजेस्टेड एरियामधून जायची काही गरज नाही. मुंबई खूप डेव्हलप होत चालली आहे. दिवसेंदिवस मुंबई डेव्हलप होत चालली आहे.
मधून आपण निघालो बाहेर आणि बघा काय मस्त वाटतं व्ह्यू. बघा काय असा रस्ता खाली भेटल्यावर कसं नाही वाटणार की गाडी दाणकावी, थोडा स्पीड वाढवावा गाडीचा. 5वा घेर लागून सुद्धा मला असं वाटतं की अजून एक घेर टाकावा. काय करणार, आपल्या गाडीत 5च घेर आहेत. तुर्भे, बेलापूर, मसनव, वाशी, काय माहिती काय. वाशी तर वाचला, तुर्भे, बेलापूर वाचला. आणि हे MIDC एरिया आहे. MIDC शायद, मला पक्का माहीत नाही, पण वास यायला लागला की समजून जायचं इकडे MIDC आहे. MIDC या कंपनीच असतील. तर प्रॉपर मला माहीत नाही तेवढं काय, कारण मी इकडे कधीच्या कधी येतो, 4 महिन्यात एकदा. ते पण आपलं गावी जायचं तरच, नाहीतर आपला काय संबंधच नाही इकडे. यार काय मस्त वाटतंय भाई, एक नंबर. विमान आहे, विमान. लहानपणी आम्ही असंच बघायचो, गावाखेड्यामध्ये राहिले आम्ही मुलं. वरती गेलो तर वाशी, इकडे गेलो तर पुणे. एक्सप्रेस वे लागण्याच्या अगोदर जो ब्रिज येईल त्या ब्रिज पासून आपल्याला घ्यायचं आहे राईट. घरातून निघताना एकट्याला मला खूप असं विचित्र वाटत होतं. एकटाच निघतोय असं वाटत होतं. मला असं वाटतंय तुर्भे आहे, पण पक्का माहित ना मला. हा तुर्भेच आहे, तुर्भे कन्फर्म आहे. तुर्भे मस्त पैकी तुर्भेतून बाहेर पडला. पण आता मग पनवेल साईडला निघालो. काय वाटतंय मस्त, एकदम छान. हे धुके आहेत की प्रदूषण आहे काय कळत ना बाबा, कारण थंडी तर त्या मनाने आहे नाही. थंडी तर दिसत नाही, थंडी लागत पण नाही, काय नाही. कदाचित प्रदूषणाचंही असते. असं वाटतं की धुकेच आहेत. या रस्त्याला बघा, गाड्या बघा किती फास्ट आहेत. हे मिरर लावलेत ना, त्याच्यामुळे मला ते असं भीती वाटते. हे मागे दिसतच नाही, क्लिअर असं दिसत नाही. एकात दिसलं तर दुसऱ्यात दिसत नाही, दुसऱ्यात दिसलं तर हे दिसत नाही. ठीक आहे, मला सवय झाली आहे इकडे तिकडे बघायची, त्याच्यामुळे काही इश्यू नाही. पूर्ण बाईक रायडिंगचा ग्रुप निघाला आहे भाई, मोठ्या मोठ्या गाड्या. आपलं पण स्वप्न आहे एक दिवशी Z900 घ्यायचं. माहीत नाही पूर्ण होईल की नाही, पण असं वाटतं की लाईफमध्ये एक अशी स्पोर्ट बाईक घ्यावी. स्पोर्ट बाईक म्हणजे अशी सुपर बाईक. स्पोर्ट बाईक तर आहे आपल्याकडे आता सध्या, जिक्सर. 4 मध्ये काय वाटत नाही बाबा गाडी पळवायला, पण बाईकवर भीतीच वाटते. आणि त्याच्यामध्ये आरशे असेच माझे की त्या मागचे काय दिसत नाही, एकदम स्पष्ट असं दिसत नाही. एकदम ध्यान देऊन बघावं लागतं, खूप असं लक्ष केंद्रित करावं लागतं त्याच्यावर, तेव्हा ते दिसतं. पनवेल लोणावळा, आपल्याला लोणावळा जायचं नाही, आपल्याला पनवेल जायचं आहे. आपण पनवेल मधून आणि उरण तर माहित नाही भाऊ कुठे आहे, पण लोणावळा माहिती आहे. पनवेल लोणावळा माहिती आहे. आपली बॅटरी आले 20% वर आलेच आहेत. 2%. बापरे, काय माहिती कशी बॅटरी आहे ती. मजा येते यार गाडी चालवायला अशी. मस्त असा व्ह्यू, आपली लालपरी. ते लहानपासून ते बघ ना, कोणी असं नसेल ज्याने ह्या गाडीमध्ये, ह्या बसमध्ये ट्रॅव्हलिंग केली नसेल. नाही बॅटरी किती आहे गोप्रोची, शायद 2% दिसत होती मला. 2% आहे, असं 2% आहे की 20% आहे ते माहिती. काय मस्त वाटतंय, मजा येते आहे. खतरनाक सीन आहे बघा. यशवंत चव्हाण दुर्गती मार्गांचं आपले स्वागत आहे, पण आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला जायचं आहे पनवेल साईड.
आपण खाली येणार आणि मग ह्या ब्रिज खालून राईट, सर्कल मारून राईट. गोवा पणजी सरळ, आपल्याला सरळ जायचं आहे. आणि आपण लवकरात लवकर निघूया पनवेलला, त्या हायवेला, त्या रस्त्याला भेटू.